रामकृष्ण हरी, जय जनार्दन, जय बाबाजी. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज, राष्ट्रसंत मौनगिरी संत श्री जनार्दन स्वामी महाराज यांच्या समाधीस्थळावर आपण या ठिकाणी श्री क्षेत्र कोपरगाव या ठिकाणी आपण हे मंदिर पाहतात. हे समाधी मंदिर अतिशय सुंदर असं समाधी मंदिर. आणि हे कोपरगावला याच ठिकाणी असलेले हे विश्वेश्वराचं मंदिर, काशी विश्वनाथांचं मंदिर. आणि हे मंदिर अगदी प्रसिद्ध आहे ते नवग्रहाच्या शांतीसाठी. नवग्रह या ठिकाणी नवग्रह मंदिर आहे. तर आपण या ठिकाणी आलेलो आहोत. तर नवग्रहाचं सुंदर असलेले हे काशी विश्वनाथाचं मंदिर आहे. या मंदिराच्या आतमध्येच नवग्रहाचं मंदिर आहे. तर आपण ते बघूया. बऱ्याचदा आपल्याला ग्रह शांती सांगितली जाते. तर त्या ग्रह शांतीसाठी नवग्रहाची शांती असते. आणि त्या नवग्रहाच्या शांतीसाठी बऱ्याच लांबून या ठिकाणी भाविक येतात. आपण बघाल हे श्री गुरूंचं मंदिर आहे. नवग्रहापैकी शुक्र, नंतर शनी महाराज, नंतर राहूचं मंदिर आहे. बरेच जण या ठिकाणी शांतीसाठी येतात आणि नवग्रहाच्या दर्शनासाठी लांबून लोक कोपरगावला येत असतात. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शिर्डीपासून अगदी 10-12 किलोमीटरवर असलेले हे राष्ट्रसंत मौनगिरी जनार्दन स्वामींच्या समाधीस्थळाजवळ काशी विश्वनाथाचं हे मंदिर नवग्रहाच्या दर्शनासाठी प्रसिद्ध आहे. हे काशी विश्वनाथाचं मंदिर आहे. आतमध्ये आपण दर्शन घेणार आहोत. तत्पूर्वी आपण हे नवग्रहाचं दर्शन घेऊया. या ठिकाणी यमधर्म, नंतर सूर्यनारायण, भगवान सूर्यनारायण, नंतर हे चंद्र. तर प्रत्येक ग्रहाचं स्वतंत्र या ठिकाणी मंदिर आहे. हे मंगळाचं, मंगळ दर्शनासाठी सुद्धा आपण इथे या ठिकाणी येऊ शकता. नंतर हे बुधाचं मंदिर, बुध ग्रहाचं मंदिर. या प्रकारे नवग्रहांचं या ठिकाणी आपल्याला दर्शन. आणि बरेच लांबून या ठिकाणी या दर्शनासाठी येत असतात. नवग्रहासाठी प्रसिद्ध असलेले हे मंदिर आहे. आपण या काशी विश्वनाथाचं दर्शन घेऊया. अतिशय शांत असं या ठिकाणी वातावरण आहे. भगवान गणरायाचं दर्शन घेऊया. नंदादीप, संपूर्ण दगडी गाभारा.
अतिशय सुंदर असं मंदिर आहे पाहण्यासारखं. इथे समोरच नर्मदा मैयाचं मंदिर आहे, त्याचंही आपण दर्शन घेऊया. अतिशय सुंदर. हे बघा, सुंदर असा कळस, संपूर्ण दगडी. स्वतः सद्गुरू राष्ट्रसंत मौनगिरी संत जनार्दन स्वामी महाराज जनार्दन स्वामींनी स्वतः हे बांधलेलं मंदिर आहे. खूप सुंदर असं याचं डिझाईन आहे. खूप सुंदर असं या ठिकाणी वातावरण आहे. आपण एकदा जरूर या, अवश्य भेट द्या. शिर्डीपासून अगदी जवळच असलेले नवग्रहाचं मंदिर, काशी विश्वनाथाचं मंदिर आणि नर्मदा मैयाचं मंदिर, राष्ट्रसंत मौनगिरी संत जनार्दन स्वामी यांची समाधी मंदिर, असा हा सर्व दर्शनाचा योग आपल्याला येईल. बोले नर्मदा मैया की जय. माँ नर्मदाचं मंदिर. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. सुंदर अशी झाडी या ठिकाणी. खूप निसर्गरम्य असं वातावरण आहे. पार्किंगला चांगली सुविधा आहे. तुम्ही दुपारी या ठिकाणी शिर्डीत गर्दीमध्ये थांबण्यापेक्षा तुम्ही इथे येऊन थांबू शकता. दुपारी भोजनाची, प्रसादाची या ठिकाणी व्यवस्था असते. तुम्ही स्वतःही या ठिकाणी प्रसाद बनवू शकता संस्थांच्या परवानगीने. सुंदर अशी व्यवस्था आहे. तर लांबून येणारे जे काही भाविक आहेत त्यांनी या कोपरगावच्या या समाधीस्थळाचा आणि नवग्रह मंदिराचा अवश्य लाभ घ्या. आणि त्याचप्रमाणे नर्मदा मैयाच्या या मंदिराचा देखील अवश्य लाभ घ्या. पुन्हा एकदा सर्वांना मी बाळकृष्ण महाराज सुरासे, शिर्डी कोपरगाव वारीकर, पुन्हा सर्वांना आपल्याला विनंती करतो की आपण या पद्धतीने व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, भरपूर शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. याच प्रकारची नवनवीन माहिती आपल्याला देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पुन्हा एकदा सर्वांना रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. जय बाबाजी, जय बाबाजी, जय बाबाजी. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. काशी विश्वनाथ भगवान की जय. नर्मदा मैया की जय. नर्मदे हर, 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 नर्मदे हर.